तर मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे वामन मॅटर मध्ये. आणि आज आपल्या बरोबर आहेत शशांक उदापूरकर. त्यांचा मराठीमधला चित्रपट प्रवास अत्यंत गाजलेला आहे. 5 वीक 5 वीक तो सिनेमा थिएटर्स मध्ये होता आणि इतकी त्याला गर्दी आणि प्रचंड पॉझिटिव्ह प्रतिसाद आलेला या चित्रपटाला. आणि त्याचबरोबर शशांक सर बद्दलच्याही आपण प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. एक डिरेक्टर म्हणून, फिल्म मेकर म्हणून त्यांची कशी दृष्टी आहे या सृष्टीकडे बघायची, आणि त्यांना काय एक माणूस म्हणून एक ते बनलेत आतापर्यंत, ते जाणून घेणार आहोत आपण शशांक सरांकडून. तर शशांक सर, तुमचा खूप खूप स्वागत वामन मॅटर्स मध्ये. आणि मी पूर्ण प्रयत्न करणार आहे तुमच्या तुम्हाला आणि लोकांच्या वेळेला न्याय द्यायचा. आणि लोक ह्या मुलाखतीतून भरपूर काही घेऊन जाणार आहेत अशी मला पूर्णपणे आशाच आहे. तर मला सुरुवात इथून करायची आहे की ही चित्रपटाची कथा आहे, ही मुळात कथा तुमच्या डोक्यात कशी आली आणि तुम्हाला का वाटलं हा बनवलाच पाहिजे चित्रपट. आणि म्हणजे एक असं, म्हणजे हे कसं तुम्ही चालू केला हा चित्रपट, कसा ही कथा कुठून कशी काय आली? थँक्यू रोहित. जनरली माझा माझा सिनेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की जी कथा तुमच्या आतून येते किंवा तुम्ही अनुभव केलेली कथा जेव्हा तुम्ही लोकांना सांगता तर ती एकतर वेगळी असते. प्लस ती कथा तुम्ही सगळ्यात चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवू शकता. प्रवास जो लोकांना आज प्रवासाचा जो प्रतिसाद मिळतोय त्याच्यामुळे माझी ती जी हे जे विचार आहे आणखी घट्ट झालेत. आज म्हणजे तेव्हापासून प्रवास रिलीज झाला हजारो मेसेजेस सोशल मीडियाच्या माझ्याजवळ कुठून आले आहेत, लंडनहून येत आहेत, चायना भारतातून येतात, साऊथ 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 इंडियातले लोक खूप त्या सिनेमा आवडतो त्यांना अमेझॉनवर बघत बघत असताना. आणि प्रत्येकाचा एक कॉमन असा थॉट निघालाय की असं वाटत मॅक्झिमम लोकांचा एक थॉट बाहेर असा निघाला की सर सिनेमा बघताना असं वाटत होतं की ही माझी कथा चालू आहे, ही माझी माझी आणि माझ्या वडिलांची सब्जेक्ट आहे. कोणी म्हणत होता की ती माझी आणि माझ्या मिसेसचा सब्जेक्ट सुरू आहे असं मला वाटत होतं. आणि तर त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या अनुभवातून एक कथा लिहिता आणि त्याला काही त्याचे कंगोरे तुम्ही कनेक्ट करता, त्याचे ब्रिजेस कनेक्ट करता तुमच्या, कारण की सगळ्याची पूर्ण कथा तुमच्या अनुभवातून मिळू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला बाहेर च्या विश्वात बघावं लागतं. आणि मग तुमच्या मित्रांपासून किंवा कधी काही वाचलेलं असतं किंवा कधी काही अशा किंवा काही मग माझ्या आयुष्यात जर मी इथपर्यंतची कथा लिहू शकतो याच्यानंतर मी काय एक्सपेक्ट करेन की मी काय माझा प्रवास कसा घडायला पाहिजे. अशा पद्धतीच्या याच्यातून एक कथा घडते आणि तशीच ती प्रवास घडली. माझे वडील हे डायलिसिस पेशंट होते. मी दोनदा तीनदा मला मुंबई सोडून परत जावं लागलं माझ्या वडिलांच्या तब्येतीमुळे. आणि मग शेवटी मी वडिलांना म्हटलं जर आता जर तब्येत तुमची पुन्हा जर काही इश्यू झाले यावेळेस मी तुम्हाला मुंबईला घेऊन येईन. आणि मग इथंच आणि शेवटचे 3 वर्ष इथं हिरानंदानीमध्ये त्यांचा आम्ही त्यांना दर 2 दिवसात त्यांचं डायलिसिस करायचं. आणि तेव्हा मला असं वाटलं की त्याच स्टेजला एक माणूस माझ्या वडिलांना मी बघितलं होतं की एक सतत 24/7 पळणारा माणूस, धावणारा माणूस किती हेल्पलेस होऊन जातो जेव्हा तुम्ही तुमचं शरीर तुमचं साथ देणं सोडून देतं. पण तुमचे ड्रीम्स तुमचं मनातून जात नाही. आणि अशा वेळेस जेव्हा कदाचित तुम्हाला वाटतं की आता तुमच्यावर कमी वेळ उरली आहे तेव्हा तुम्ही जीवनाचा इंट्रोस्पेक्ट जास्त चांगल्या पद्धतीने करू शकता आणि मग ते विचार करता तुम्ही जे प्रवासमध्ये घडलं. ह्या चित्रपटाचं जे संगीत आहे ते सलीम सुलेमान यांनी बनवलेलं आहे. मी पूर्णपणे तो चित्रपट पाहिला थिएटर्स मध्येही. आणि त्यातून मला असं दिसलं की हे संगीत मोस्ट मोस्ट आयडियल आणि परफेक्ट आहे संगीत. तर तुम्ही एक फिल्म मेकर आणि एक जे म्युझिक कंपोजर आहे, तुम्ही दोघांनी एकत्र येऊन असं काय केलं की हे अतिशय परफेक्ट आणि आयडियल म्युझिक बनलं या मूवीसाठी? म्हणजे ह्या पाठीमागचं जरा तुम्ही सांगा काय झालेलं. नाही, क्रिएटिव्हिटी मध्ये काय असतं जेव्हा देवाणघेवाण फ्लुएंटली होते ना
तेव्हा या पद्धतीच्या क्रिएटिव्हिटी घडतात आणि आय एम व्हेरी ब्लेस्ड की माझी सगळी टीम तशीच होती. आणि आमच्या टीममध्ये असे कंपार्टमेंट नव्हते. ॲज अ टीम आम्ही माझा नेहमी प्रयत्न असतो की ॲज अ टीम काम करायला हवं. आणि क्रेडिट गोज टू सलीम सुलेमान. इतके दिग्गज कलावंत ते म्युझिशियन आहेत. जादूगण ते कसं असायला हवं, त्याचे बोल काय असायला हवे. गुरु ठाकूर सारखा जादूगर लिहिणारा होता. त्यांनी चांगले शब्द दिले आणि सलीम सलीम सुलेमाननी समजून घेतलं. मराठीतला त्यांचा पहिला चित्रपट असतानाही त्यांनी त्यांनी मला विचारलं की त्यांनी मला म्हणजे सगळं म्युझिक संपल्यानंतर एक गोष्ट मला खूप चांगली म्हणजे ती त्यांनी मला शाबासकी दिली. ते म्हटले की शशांक, प्रत्येक डायरेक्टर जेव्हा येतो ना, तो म्हणतो सर मुझे सुपर हिट म्यूजिक चाहिए. तुम पहले डायरेक्टर थे जो मुझे कह रहे थे कि सर मुझे फिल्म के साथ जेल होने वाला म्यूजिक चाहिए, की मेरी स्टोरी को आगे ले जाए. माझी कथा, गाणे हे काही त्यातले लव्ह सॉंग्स नव्हते. ते त्या कथेला काही शब्द मला एक 10 सीन मध्ये जे काही मी बोलू शकलो असतो, ते 3 मिनिटाचं गाणं सांगून पुढे जात होतं. जसं पहिलं गाणं होतं, कुणा न टळला कुणा न कळला, जगण्याचा हा अवघड घाट कुणी ना जाणे, वळणानंतर कुठे नेहमी ती सरते वाट. म्हातारपणाला याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने डिस्क्राईब आणखी सीन्स मध्ये होऊ शकलं नसतं. शेवटचं गाणं किंवा गझल जी होती, तर ती प्रत्येक गोष्ट सिनेमाला पुढे नेणारी होती. आणि माझं नेहमी म्हणणं आहे की झालंय राहतात आणि प्रवास म्युझिक तसंच झालंय, लोकांना आवडतंय. आणि प्रवास म्युझिक मध्ये कन्वर्ट त्याच्यामुळे होऊ शकेल. चित्रपटामध्ये पाहिलं की मोठे कलाकार होते, 3 अतिशय मोठे कलाकार पूर्ण इंडियन फिल्म इंडस्ट्री मधले सर्वात मोठे. एक म्हणजे अशोक सर, दुसरे म्हणजे पद्मिनी मॅम स्पेशली, आणि तिसरं म्हणजे विक्रम गोखले सर. तर या तिन्ही ऍक्टर्स बरोबर तुम्हाला काम करताना असं अशी म्हणजे भीती वाटायची का, की इतके मोठे दिग्गज कलाकार आहेत आणि आपण ह्यांना सामोरे जातो, आपण ह्यांना प्रत्यक्ष असं ऍक्ट करताना पाहतोय, तर ते दडपण होतं का मनावर कुठे, आणि ते कसं तुम्ही मॅनेज केलेलं? नाही, दडपण म्हणण्यापेक्षा म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी त्यांना स्क्रिप्ट ऐकवायला गेलो, कारण की मी तिघांनाही याच्या पूर्वी भेटलो नव्हतो, त्याच्यामुळे ते दडपण दडपण म्हणण्यापेक्षा की आपण ज्या लोकांना आपण पडद्यावर बघितलं आहे आणि त्यांना एखादा चित्रपटाची कथा ऐकवायसाठी जाणं. आणि मग ॲज अ रायटरला उत्सुकता असते की माझी कथा जी मी लिहिली आहे, ही दिग्गजांना जर आवडली नाही तर काय होईल. किंवा बेसिकली एक परीक्षेसारखं असतं की यांनी जर ती स्क्रिप्ट ओके म्हटली तर आपल्या रायटिंगला एक स्किल प्रॉपर जातोय आपण हे आपल्याला कळणार आहे. पण सरप्राइझिंगली मी या प्रवासची सुरुवातीला एक डोक्याचा थॉट होता. मी त्यांना तिघांनाही सगळ्यात पहिले तो सांगायचो की एका शब्दात जर सांगायचं तर मरणाच्या दारात उभा असलेला अभिजातला तेव्हा जगण्याचा खरा अर्थ कळला. तेव्हा त्याने आपल्या पत्नी लताच्या साह्याने केलेला एक आगळा वेगळा लहानसा प्रवास. ही लाईन इतकी खूप होती की ते तिघही त्यांनी म्हटलं की नाही काहीतरी खूप डिरेक्शन भन्नाट आहे. आणि मग त्यांनी कथा ऐकली. अशोकजी कमी रिॲक्ट करतात, मामा मामा रिॲक्ट कमी, पण मामा सब्जेक्ट खूप आवडला जो. आणि मामा त्याच्यासाठी इमिजिएट एका मिनिट, मामा खूप वेळ घेतात. मी ऐकलंय त्यांनी सांगायचं की ते हो म्हणायला खूप वेळ. पण तिघांनीही सेम पहिल्याच मीटिंग मध्ये होकार दिला. जमिनीजी तर रडत होत्या लिटरली. तर मला असं वाटतं की या कथेमध्ये आज शेवटी आता, कारण की आपण इंटरव्ह्यू सिनेमा रिलीज झाल्याच्या 5 महिन्यानंतर घेतोय. ज्या पद्धतीने हे तिघं हुक झाले होते, ऑडियन्स पण तसंच हुक झालं. तर त्या कथेमध्ये काहीतरी होतं. आणि जर तुमची पूर्वतयारी असली, मी तसा इंजिनियर आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्या इंजिनियर लोकांना एक पूर्वतयारी करायची सवय असते. त्याच्यामुळे तुम्ही जर प्रिपेअर्ड असलं तर तुम्हाला भीती नसते. पण एक उत्सुकता जरूर असते की मी जे काही प्रिपरेशन केलंय ते अशोकजींना आवडेल का, किंवा त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू आणि माझा पॉईंट ऑफ व्ह्यू एकाच प्लॅटफॉर्म असेल का. कधी कधी पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळे असायचे तेव्हा मग आम्ही डिस्कस करायचो. मग जो पॉईंट ऑफ व्ह्यू करेक्ट वाटला त्या पद्धतीने आम्ही सिनेमा करत गेलो.
चित्रपटाच्या लोकेशनच्या वेळेस, फिल्मिंगच्या वेळेस तुम्ही एक फिल्म मेकर म्हणून एक कॅप्टन ऑफ द शिप आहात. तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या क्रू मेंबर बरोबर कसा एक रॅपो ठेवला, एक पॉझिटिव्ह रॅपो, की त्यांना सारखं मोटिवेटिंग वाटेल. म्हणजे बिगिनिंग टू एंड ऑफ द फिल्मच्या वेळेस, मेकिंगच्या वेळेस. तर हे तुम्ही कसा एक पॉझिटिव्ह रॅपो ठेवला, ही तुम्ही लोकांशी शेअर करा प्लीज. बेसिकली काय आहे ना, सिनेमा त्याच्यामध्ये मी माझ्या खूप सिनियर ऍक्टर्सना बघितलं, अमिताभ बच्चन असो, मिथुन चक्रवर्ती असो, खूप खूप लोक आहेत. मी बघितलं की त्यांनी त्यांची ना टीम बदलली नाही. त्यांचे अमितजींचे मेकअपमॅन वगैरे आज 40 वर्ष झाले तेच विलास सावंत मेकअप करतात. तर ही गोष्ट एक मला की नेहमी चांगली टीम, जर तुमची टीम जर परमनंट असेल ना, तर तुमचा रॅपो करेक्ट असतो. आणि आता माझ्या माझा तो तिसरा चित्रपट होता. त्याच्यामुळे आता फक्त त्यांना काही सांगायची गरज नसायची. फक्त डोळे करून वर बघितले की त्यांना समजून जाईल माझं एक्सपेक्टेशन काय आहे. आम्ही देवाण-घेवाण आहेत, त्या आता इझी होत गेल्या. तिसरा चित्रपट मॅक्सिमम मी सगळी टीम, टेक्निकल टीम सोबत मी माझा कंटिन्युअस तिसरा चित्रपट आहे आमच्या. त्याच्यामुळं जास्त गोंधळ नव्हता. गोंधळ पहिल्या सिनेमात खूप उडाला. सेकंड सिनेमा थोडा ईज झाला आणि आता प्रवास सोबत आम्ही एकमेकांना समजायला लागलो. चित्रपटामध्ये असंही दिसतंय की थंडीच्या जागेवर शूट केलेलं आहे, बर्फाच्या ठिकाणाच्या तिकडे. तर हे तुम्ही कसं पॉसिबल केलं, कारण तिकडे इतक्या लोकांना नेणं, मॅनेज करणं या सगळ्या गोष्टी, त्यासोबत आपल्या लाईन्स लक्षात ठेवणं, सगळं काही लिहिल्याप्रमाणे करणं तिकडे. आणि हे कसं तुम्ही पॉसिबल केलं याचाही तुम्ही सांगा काय झालेलं तिकडे. बेसिकली काय आहे, की कुठली पण गोष्ट डिफिकल्ट असेल तर ती टेन्शन ते ऑलवेज असतं. म्हणजे आपण एवढं म्हणतो आता सगळं झाल्यामुळे आम्ही इझिली म्हणतो, बट इट वॉज -16 डिग्री. -16 डिग्री मध्ये ठीक आहे, पण त्यात अशोक मामा 70+, पद्मिनीजी या लोकांना -16 मध्ये आउटडोर मध्ये शूट करणं, बर्फ जो सिनेमामध्ये बर्फ जनरली आपण बघतो तो व्हीएफएक्स मध्ये नंतर स्टुडिओ मध्ये टाकलेला असतो. प्रवास मधला जो बर्फ आहे तो रिअल बर्फ पडत असताना आम्ही शूट केलं. थोडासा रिस्क एलिमेंट असायचे, कारण की अचानक जर बर्फ जास्त वाढला तर ते रस्ते ब्लॉक व्हायची भीती असायची. पण माझा थोडा भर जी असा एक नॅचरलिटीवर व्हीएफएक्स ते कुठे ना कुठे पकडल्या जाते, किंवा ती एक जरी नाही पकडलं गेलं तर ऍक्टरला जजमेंट करायला त्रास जातो की तो काय किती थंडीमध्ये, किंवा त्याचा अनुभव काय आहे, बॅकड्रॉप वेदर याचा. पण जेव्हा तुम्ही रिअल रिअल लोकेशन किंवा अशा रिअल सिच्युएशन मध्ये शूट करता, तर ऍक्टर्सना पण ती एक फिलिंग खूप नॅचरली मिळते असं माझं. आणि मी बिकॉज त्यांनी होकार दिला, अदरवाईज आम्हाला पॉसिबल झालं नसतं. त्याच्यामुळे अशोकजी आणि पद्मिनीजी सिनेमाच्या अशोकजींचं म्हणजे काय बोलू, म्हणजे या इतक्या वर्षानंतर अशोकजी प्रत्येक शॉट साठी प्रत्येक डेडिकेटेडली इन्व्हॉल्व्ह असतात ते सिनेमामध्ये. त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. म्हणजे बेसिकली मी सिनेमा जरी डायरेक्ट करत होतो, मी ऍट द सेम टाइम डायरेक्टरची कॅप घालून मी शिकत पण होतो, पद्मिनीजींकडून किंवा विक्रम सरांकडून. कारण मी ऍज अन ऍक्टर पण भूमिका करत असतो. ऍज अन ऍक्टर काम तर मला नेहमी ऍज अ डिरेक्टर करत असताना मी मी काही थिएटर बॅकग्राऊंडचा नाही आहे, किंवा मी इन्स्टिट्यूट मधून शिकून आलोय. मी इथं शिकत गेलो. अशा दिग्गजां नेहमी डोळे आणि कान उघडे ठेवले आणि माझा प्रवास इथपर्यंत करत आलो. आता सध्या लॉकडाऊन आहे पूर्ण देशामध्ये. तर लॉकडाऊनच्या वेळेस तुम्ही कसा वेळ घालवत आहात? तुमचं मन आणि शरीर हे अतिशय शांत आणि युनायटेड ठेवण्यासाठी तुम्ही काय करताय? कारण मी तुमचा ध्यान करतानाचा पण फोटो पाहिला इंस्टाग्राम वरती. जनरली आता जे लोक सजेस्ट करतायत की तुम्ही तुमची इम्युनिटी वाढवा, आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी जे काही आजकाल काढे, म्हणजे तुम्हाला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर कितीतरी दररोज शेकडो काढे मिळतात. पण मी जनरली माझा पहिल्यापासून मी आहे ग्रीन टी वगैरे मी जनरली घेत असतो, आणि मी योगा करायचा प्रयत्न करतो दररोज. दररोज मी ते कॉन्सन्ट्रेशन करणं मला अजूनही जमलं नाही, पण मी करत असतो.
जॉगिंग मी 1 तास नक्की करतो दररोज. माझ्या बिल्डिंगच्या खालीच 4.5 महिने झाले मी घरातून बाहेर पाय ठेवला नाही अजून. आता ठेवणार आहे. पण माझा वेळ बिकॉज ऑफ रायटिंग मला कळलंच नाही 4.5 महिने कसे गेले. एक सुंदर प्रवास ची स्क्रिप्ट मी कंप्लीट केली आहे. प्रवास तो आम्ही घेऊन येतोय त्याची स्क्रिप्ट मी कंप्लीट केली आहे. प्लस एक वेब सिरीज मी लिहून कंप्लीट केली आहे. त्याच्यामुळं हा जो वेळ आहे हा माझ्यासाठी हा खूप क्रिएटिव्हली कारण की काही धावपळ नव्हती, कुठं जायचं आहे असं काही थॉट नाही. तुम्हाला एक रिलॅक्सली एका रूममध्ये 4.5 महिने बंद करून ठेवलं आहे या सिच्युएशननी आणि त्याचा उपयोग घेत प्रत्येक अपकमिंग फिल्म मेकरला तुम्हाला काय बोलायचं आहे? कारण ज्यावेळेस मी तुमचं अकॅडमिक बॅकग्राऊंड पाहिली तर कळलं की इंजिनिअरिंग मधले तुम्ही आणि ना NSD किंवा असे मोठमोठे फिल्म स्कूल्समध्ये नाही गेले. तर अपकमिंग फिल्म मेकर्सला काय बोलायचं आहे आणि जे ऍक्टर्स असतात त्यांची काय अपेक्षा असते का फिल्म मेकर कडून ते तुम्ही सांगा प्लीज. मला दोनच शब्द मला एकच लाईन जी मी शिकली होती की हरिवंश राय बच्चनची कविता आहे, राहा पकडकर एक चला चल पा जाएगा मधुशाला. जीवनात हे लक्ष तुम्ही तुमच्या डोक्यात आणलं ते लक्ष पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 24/7 काम करावं लागतं. जोपर्यंत तुमचं ध्येय आणि ते तुम्ही ड्रीम बघितलं त्या तुमच्या स्वप्नावर पूर्णपणे तुमचा ही लाईन जी मी खरं मी नेहमी माझ्या डोक्यात ठेवत असेल तर फ्युचर बिलॉंग्स टू दोज गाईज द ब्युटी ऑफ देअर ड्रीम्स. की तुम्ही जसे अब्दुल कलाम म्हणायचे की स्वप्न बघायला कंजूसी करू नका. पण फक्त स्वप्न बघून होत नाही. मग त्याला चेस करण्यासाठी तुमचे टार्गेट्स तुम्ही सेट केले पाहिजे. की ते achieve करण्यासाठी तुम्हाला काय काय करायला हवं आणि फक्त सिनेमा लाईन अशी लाईन आहे त्याला काही सेट असा फॉर्म्युला नाहीये. त्या मार्गाने कदाचित दुसरा तिथपर्यंत पोहोचेलच असं नाही. त्याच्यामुळे ही थोडी डिफिकल्ट आहे. तर जर पेशन्स ज्या माणसामध्ये आहे त्या माणसाला ज्याचं ध्येय ध्येय आणि ज्याचे इरादे मजबूत आहे आणि त्याचा हो माणूस या लाईन मध्ये किती कसाही असला तो सक्सेस तुमचं पेशंट इम्पॉर्टंट फ्रस्ट्रेशन खूपदा येतं तुम्हाला. तुम्ही खूपदा गिव्हअप करता की आता नाही होणार. कितीदा असं वाटतं की बा संपलं आता. नाही होऊ शकत आता याच्यापेक्षा पुढं आणि तुम्ही तिथं पुन्हा तग धरता आणि दुसऱ्या दिवशी एक सकाळी सूट आणि तुमचा एक नवीन प्रोजेक्ट होता त्यावेळेस तुम्ही यू टर्न घेतलं असतं संपलेलं असतं आणि कितीतरी मी माझ्या मित्रांना पाहिलं आहे की त्यांनी यू टर्न आणि समोर एक नवीन सूर्य त्यांच्यासमोर उगवणार होता. त्याच्यामुळे पेशन्स शेवटी भाग्य. 15 ऑगस्ट आता लवकरच येणार आहे. स्वातंत्र्य दिवस दरवर्षी स्वातंत्र्य दिवस बनवला जातो आपल्या देशामध्ये. तुम्हाला ॲज अ फिल्म मेकर स्वातंत्र्य म्हणजे काय? कारण मी जस्ट तुमचा चित्रपट पाहिला तर मला असं दिसलं की मृत्यूवरती मात करणं, आयुष्य जगताना अतिशय सुंदर पद्धतीने आयुष्य जगणं ते म्हणजे खरं स्वातंत्र्य असतं. म्हणजे जे आपल्या आतमध्ये लपलेलं असतं. म्हणजे हे मला वाटलं. तुमच्यासाठी काय स्वातंत्र्य ही कल्पना काय आहे तुमच्यासाठी एक फिल्म मेकर म्हणून? वेगवेगळ्या पद्धतीने आहे बघा. म्हणजे वैचारिक स्वातंत्र्य तुम्ही तुमच्या भीतीपासून बाहेर होणं हे पण एक स्वातंत्र्य आहे. तुला एक की न वाटणं तुम्ही उन्मुक्त होऊन चांगल्या पद्धतीने जगणं हे पण एक भीतीपासून स्वातंत्र्य आहे. तुमचं वैचारिक स्वातंत्र्य तुमचं तुम्ही दुसऱ्याला तुमच्या आजूबाजूच्या लोकांना किती स्वातंत्र्य देता विचार करायला त्यांचे ड्रीम्स पर्स्यू करायला त्यांचे थॉट पासून तर देशापर्यंत स्वातंत्र्य. आता आपण 70 वर्ष झाले स्वातंत्र्य साध्वी अण्णा हजारेंचा सिनेमा केला त्याचं कारण तेच होतं की मी मला असं वाटतं की देश हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे प्रत्येकाच्या आयुष्यात. पण पण इतक्यात जे काही
देशभक्तीचा जो काही तांडव सुरू आहे, जे खोटारडेपणा सुरू आहे देशभक्तीचा, त्याचा मला आता तिटकारा यायला लागलाय. कुठल्याही गोष्टीला तुम्ही देशभक्तीशी जोडून एक सर्टिफिकेशन जे सुरू झालंय, त्याच्यामुळे आता खूप चीड यायला लागली गोष्टींची, की तुम्ही त्याचा आता म्हणजे थोडं डिफिकल्ट आहे. तो खूप मनात यायला लागलंय की या या विषयावर एक पण सध्याची सिच्युएशन जी आहे पॉलिटिकल किंवा आजूबाजूला, ती अशा पद्धतीचा सिनेमा एक्सेप्ट करायला डिफिकल्ट आहे. पण करेन मी एखाद्या दिवशी. कारण की स्वातंत्र्यावर खूप वेगवेगळ्या पद्धती स्वातंत्र्यावर गदा यायला लागली असं मला वाटत. ब्लॉकेज यायला लागले, वैचारिक ब्लॉकेज वेगवेगळ्या पद्धतीने, आणि त्याला देशाचं नाव देऊन त्याच्यावर ब्लॉकेज आणायला लागले. ब्रॉड सब्जेक्ट, बघूया एखाद्या वेळेस पुढच्या वेळेस. एक वर्क लाईफ आणि तुमची एक फॅमिली लाईफ असते, तर ह्यामध्ये तुम्ही बॅलन्स कसा ठेवतात, हे मॅनेज कसं करतात, तर हेही लोकांना सांगा. जास्त तुम्हाला काय अचीव करायचं आहे ते जर तुम्ही नीट ठरवलं, आणि सगळ्यात महत्वाचा आहे जो प्रवास सांगतोय, द डे यू बॉर्न अँड द डे यू फाइंड आउट व्हाय, तुमचा जन्म कशासाठी झाला, हे जर तुम्हाला मग हे बॅलन्सिंग करायला त्रास जात नाही. लोक काय आहे, आजकाल पळ सुटले, आणि त्यासाठी काही कॉम्प्रोमाइजेस करायला तयार, तेव्हा तुम्ही चुकीच्या मार्गावर चालणं सुरू करता, तुम्ही मेंटली त्रासच जाता. एक एक खोटं बोलण्यासाठी मग तुम्हाला दुसरं खोटं, आणि मग तुमचं हे जे डोकं आहे ना, हे तुमचं थोडंसं ब्लॉक होत जाते, आणि तुमची क्रिएटिव्हिटी संपत जाते. त्याच्यामुळं मी जे प्रवासमध्ये सांगायचा प्रयत्न, त्या माणसाला हे माहित आहे की मी मरणार आहे, तो माणूस चुकला थोडं कमी वाटतं की मी निघून जाणारच नाहीये. बाकीचे हे लोक आपण बघतोय आता सगळीकडे, काय धिंगाणा समजायची गरज आहे की छोट्याच्या, आणि तुम्ही जे तुम्हाला असं वाटतं की मी या जगात अचीव केलाय तसं कोणी नाही केलं, असं काही नाहीये. तुमच्या पहिले करोडो लोक आले, आणि तुमच्या नंतरही करोडो लोक येतील, तुमच्यापेक्षा कितीतरी करून जाणार आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात जेव्हा जगून जाता, त्या तुम्ही किती लोकांना किती मदत करता, आणि त्याचा स्वतः किती आनंद घेता, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. चित्रपटगृहामध्ये तुम्ही जात होते, प्रत्येक चित्रपटगृहामध्ये, आणि जस्ट मूवी संपल्यावर तुम्ही जायचे आणि लोक बोलायचे, ओ हे तर डिरेक्टर आहे, त्यांनी मूवी बनवलाय आणि हे इथे आहेत." तर ते लोक तुमच्याकडे यायचे त्या एक्साइटमेंटने, सेल्फी काढायला किंवा बातचीत करायला. तर त्यावेळेस काय वाटायचं, काय तुम्हाला, म्हणजे काय व्हायचं तुमच्या मनामध्ये, ती किऑस काय असायचा, तो एक पूर्ण सकारात्मक गोष्टींचा, तो एक तुम्ही सांगा. काय असतं की अदरवाईज डायरेक्टर किंवा ऍक्टर घाबरलेला असतो लोकांच्या मधात जायला, कारण की ती पण एक परीक्षेची घडी असते की लोकांनी म्हणा, अच्छा यार क्या पिक्चर बनाय फालतू. लोक लोक खूप ब्लंट असतात. पण कुठं ना कुठं मग कुठं मनात तो कॉन्फिडन्स होता की खरोखर एक वेगळा सिनेमा मी करतोय, आणि लोक जे म्हणतील ते मी एक्सेप्ट करेन, म्हणून मी पहिल्या शोला जायचो. आणि मग त्यावेळेस त्या लोक लिटरली माझ्या आई वडिलांच्या वयाची लोक मला घरून गळे भेट करायचे, त्यांच्या डोळ्यात पाणवायचे त्यांचे डोळे. अं, अं, आम्ही वडिलांना आतापर्यंत समजलो, तो एक नॉस्टॅल्जिक मोमेंट आहे. आणि ऍज अ रायटर, ऍज अ डायरेक्टर, ऍज अ फिल्म मेकर, 2 वर्ष 3 वर्ष तुम्ही मूवी मी जे विचार करत होते ते सर्टिफिकेशन ही लोक देत होती, फोटोग्राफ वगैरे. पण ऍज अ फिल्म मेकर तुम्ही तुम्हाला जज करत असता की तुम्ही यू आर ऑन राईट राईट राईट, दॅट इज ऑलवेज
व्हेरी इम्पॉर्टंट टू नो एक्झॅक्टली की कुठं जर त्यांना काय आवडतं काय आवडत नाही हे समजून जायचो मी तिथे. तुम्हाला असं कधी रिअलाइज झालं लाईफमध्ये की बाबा मी चित्रपटांमध्येच गेलं पाहिजे? हा कुठला इन्सिडेंट होता लाईफमध्ये की कुठला थॉट प्रोसेस वाटला की ॲज अ फिल्म मेकर म्हणून मी भरपूर माझी पोटेन्शियल माझी क्षमता अ, त्याचा वापर करू शकतो, हे कधी तुम्हाला समजलं लाईफमध्ये? देखील एक गोष्ट माझ्या डोक्यात मी ज्या दिवशी शशांक उदापूरच्या नावाचा एक व्यक्ती या पृथ्वी तलावर आला होता, याची दखल घ्यायला लोकांना भाग पडायचं, जी ते लिमिटेड लोकांना. आता तो स्पॅन 100 लोकांचा असतो की 1000 लोकांचा असतो की 1 कोटी लोक, पण तो एक विचार कुठून आला त्या काय, आणि म्हणून लिहिताना मी म्हणतो ना की माझे ते थॉट होते की दिस इज जर्नी, लाईफ इज अ जर्नी, तुमचं डेस्टिनेशन इज अ डेथ. ते एक कन्फर्म गोष्ट आहे की तुम्ही मरणार आहात, आणि जर मरणार आहात त्याच्या पहिलीची जी जर्नी आहे त्याला तुम्ही इतक्या सुंदरतेने जगा की तुम्ही तो एक एक मेसेज एक एक स्वतःसाठी मजेशीर आयुष्य तुम्ही जगा. आणि मग मी इंजिनिअरिंग करत होतो कारण की माझे वडील इंजिनियर होते. मी कन्फ्यूज होतो मग करिअर काय असलं पाहिजे काय नसलं पाहिजे. काही इंजिनिअरिंग करता करता कळायला लागलं याला अर्थ नाही. एक मॅथमॅटिक्स फिजिक्स केमिस्ट्री याच्यासाठी मी तयार झालो नाही. जर आपली ओळख पण क्रिकेटर बनूया असं मी, आणि नंतर मला कळलं की मी लहान गावात आहे. क्रिकेटचं जोपर्यंत तांत्रिक पद्धतीने मला शिक्षण मिळणार नाही मी क्रिकेटर होऊ शकणार नाही. आणि एके दिवशी मी हा राजेश खन्नाचा तो दिवस होता ज्या दिवशी मला वाटलं की ही ती कला आहे ज्याच्या थ्रू माझा एक ड्रीम आहे ते मी पूर्ण करू शकतो. त्या दिवशीपासून माझ्या डोक्यात तो सिनेमा सिनेमा सिनेमा, आणि तो तुम तो विचार तिथे घेऊन आला. असं म्हणतात की या फिल्म इंडस्ट्रीमध्ये जर पुढे जायचं असेल तर तुमची ओळख असली पाहिजे कुठे ना कुठेतरी. तर एक फिल्म मेकर म्हणून तुम्ही इतके आता सक्सेसफुल फिल्म मेकर झाले, तर तुम्ही इतके पुढे कसे आले? काय करावं लागलं सुरुवातीपासून? किती लोकांना भेटावं लागलं तुम्हाला? म्हणजे त्या एका अस्पेक्ट बद्दल तुम्ही प्लीज बोला. जनरली हे सगळे म्हणतात, पण माझा प्रॉब्लेम काय होता, मी मी थोडासा कमी बोलणार आहे. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये जी एक सवय आहे की तुम्ही एक दुसऱ्याची खूप म्हणजे मस्काबाजी किंवा जे काही असेल, आणि त्या सगळ्या ऍस्पेक्ट मध्ये मी फेल एकदम, म्हणजे त्याला म्हणतात झिरो मार्क देऊ शकतो असं आहे. आणि मी नेहमी टेन्शन मध्ये असायचो की ज्या सिनेमा लाईन मध्ये एक तर मी लहान गावातून आलो, मुंबईच माझ्यासाठी नवीन होतं. मग मग सिनेमा लाईन त्याच्यामध्ये त्याच्या, आणि कसं काय मला निभाव होईल मला माहिती. मी ऑडिशन लोक हसतील ऍज अन ऍक्टर, मी जर चुकीचं एवढं होतं की परत नाही जायचं, वर राहायचं. आणि मग मी ठरवलं जर ठीक आहे ना, प्रत्येक माणसाचा आपापला आपली खूप तारीफ करता येत नाही येतच, पण सिनेमा करायचा प्रयत्न करू मी. मग आणि थोडस भाग्याचा साथ मिळाला की म्हणजे मी कदाचित एकमेव ऍक्टर असेल ज्यांनी कधी फोटो सेशन पैसे देऊन केलं नाही, आणि त्याला सिनेमे मिळत गेले समहाऊ. मी सिनेमे करत असताना मला हे कळत गेलं की हे ते सिनेमे नाही आहेत ज्याच्यासाठी मी इथं आलो आहे. मग दिग्गज होता की मी स्वतः सिनेमे तुला कळेल त्यांच्याकडे न बघता स्वतः तू सिनेमे लिहायचा प्रयत्न कर. आणि मग मी सिनेमा लिहायला लागलो. मग ते सिनेमे लिहित असताना जेव्हा मी डिरेक्टरला भेटायचो तेव्हा मी विचार, जर तो डिरेक्ट करू शकतो तर ती टेक्निकली मी म्हणजे 1 दीड 2 वर्ष मी
स्वतःला रूम मध्ये बंद करून मी सिनेमा बघत असायचो. हा सीन असा का लिहिला गेला असेल, हा का डायरेक्ट असा याचा हा अँगल काय यूज केला. इंजिनिअरिंग मध्ये जे जर तुम्ही काय शिकता ना, तर तुम्ही पॅशनेटली कुठल्याही गोष्टीला फॉलो करून त्याच्या डेप्थ मध्ये जाणार. इंजिनिअरिंग तेवढं मला फायदा केला आणि मी त्या डेप्थ मध्ये घेत घेत गेलो. आणि जेव्हा तुम्ही खरोखर पॅशन, माझं असं असतं, जेव्हा तुम्ही ज्या मोमेंटला त्या ऑफिसच्या आतमध्ये एंटर करत असतात, त्या मोमेंटला समोरच्या माणसाने ठरवलेलं असतं तुम्हाला काम द्यायचं की नाही द्यायचं. कारण की तो कॉन्फिडन्स, आणि मी ऑलवेज, मला जर कुठलीही मीटिंग करायची, जर मी पूर्वतयारी 10 मिनिटं, त्याला जर 2 दिवस लागत असतील, 2 महिने, मी कुठलीही स्क्रिप्ट जोपर्यंत बाउंडेड स्क्रिप्ट रेडी झाली नाही, मी त्याचा पूर्ण तयारी केली नाही, तोपर्यंत मी कोणालाही मी पिच करत नाही. त्याच्यामुळे मी पूर्ण तयार असतो आणि मग मी ती पिच करतो की लोकांना ते मला समजवायला easy आहे. काही गरज नाही बाकी, मला कदाचित वेळ थोडा जास्त लागेल बाकी लोकांपेक्षा, पण जर तुम्ही मेहनत करत असाल ना, यू डोंट रिक्वायर एनिथिंग. लोक तुमच्या जवळ येतील. आणि मी खोटं बोलत नाही, माझ्यासोबत असंच झालं. मी एक सिनेमा कम्प्लीट करायचो आणि मग मी लिहित बसायचो, मी स्टडी करत बसायचो. माझे असिस्टंट म्हणायचे, सर अगर आप किसी को फोन नहीं करेंगे आपको काम कैसे मिलेगा. आणि ते मला विचारायचे की तुम्ही घाबरत का नाही, तुम्हाला तुम्हाला फ्रस्ट्रेशन कसं येत नाही की अरे, एक वर्ष झालं तुम्ही सिनेमा नाही करत. पण ते फ्रस्ट्रेशननी जर काही झालं असतं तर मी घाबरतो, मी खूप घाबरतो, पण नाही होत काही नाही. की तुमची जे पेशन्स आहे आणि त्यावेळेसची पूर्वतयारी, तुम्ही एक वन मीटिंग करत बसले आणि तुमची पूर्वतयारी शून्य आहे, त्या 1000 मीटिंगचा फायदा नाही. मी एक वर्ष स्टडी करून जेव्हा 4 मीटिंग करतोय, की कुठल्या कुठल्या माणसासोबत काम करायचं हे मी मनाने ठरवतो आणि त्याला मी 100% माझं देतो आणि तो हो म्हणतो. दिस इज माय एक्सपिरियन्स. आज प्रवास तुम्हाला सांगतो, मी प्रवास पहिला सिनेमा तेलुगू या प्रोडक्शन त्या रिमेक साठी ऑफर येतात आज. शाळेमधले एक शशांक उदापूरकर होते एकेकाळी, तर त्या शाळेमधल्या शशांकला तुम्हाला काय बोलायचंय? जे आता तुम्ही आहे, तर त्यावेळेसच्या शशांकला तुम्हाला काय बोलायचंय? तर तुमच्या काही मनात असेल तर तुम्ही बोला. खूप हा, घाबरट होता. खूप अच्छा. घाबरट शशांक होता. कॉन्फिडन्स अजिबात नव्हता. कारण की आई वडिलांनी खूप सेक्युअर ठेवलं होतं. जग माहिती नव्हतं. जग आजही जास्त माहिती नाहीये, कारण की मी आजही माझ्या शेलमध्ये असतो. मी म्हणजे मला लोक म्हणतात ना, लॉकडाऊन 5 महिने झाले तुम्ही बाहेर. अशी लॉकडाऊन मी स्वतःवर कितीदा इम्पोज केले आहे की मी 3-3, 4-4 महिने घरातून बाहेर निघालोच नाही. त्याच्यामुळे मला काही त्या लॉकडाऊनचा जास्त खूप फरक पडला नाही. माझ्यासाठी तो एक नॉर्मल प्रोसेस आहे. मी माझ्यामध्ये आणि माझे जवळ माझी जी फॅमिली आहे, माझे 2 किंवा 3 जे मित्र, माझ्यासाठी माझं इनफ विश्व आहे ते. एक माझी फॅमिली आणि मी तेव्हाही तसंच होतो, आजही तसाच. माझ्यासाठी माझ्या आई वडिलांची चेहऱ्यावर सॅटिस्फॅक्शन तेव्हाही गरजेचं होतं, तेव्हाही जरूरत होतं, आजही तेच आहे. आणि प्रवास सारखे सिनेमे किंवा अण्णासारखे सिनेमे बनवतो कारण की मी माझ्या वडिलांच्या डोळ्यात जेव्हा पाहिल, तेव्हा त्यांना वाटलं पाहिजे की त्यांनी दिलेले संस्कार जे आहे, तसे सिनेमे तो करतो. त्याच्या मागे तीच विचारसरणी आहे. त्याच्यामुळे लहानपणा अजूनही तसंच आहे. मी नॉर्मल कन्फ्यूज, आता घाबरत नाही. फक्त आता फुल ऑफ कॉन्फिडन्स नाव, दॅट इज द ओनली डिफरन्स. तुमच्या आयुष्यामध्ये अध्यात्माची काय भूमिका आहे? खूप जास्त, खूप जास्त. मी तेच म्हटलं तुम्हाला. मी जर आज आज मी जर मी जे म्हटलं की पेशन्स, पेशन्स आहे, स्वतःवरचा विश्वास. जेव्हा 1000 लोक म्हणतात की आप नहीं कर सकते और आप अपने दिल से कहते हो की यस मैं कर सकता हूँ, ही ताकद त्याच्यातूनच येते. तुमच्या मनावर पूर्णतः कंट्रोल आणि तुमचं मन स्वच्छ असतं.
जगातली कुठलीही ताकद तुम्हाला करू शकत नाही. म्हणून ज्या ज्या लोकांनी खरोखर त्या लोकांचे मन एवढे खंबीर झाले की त्यांना कुठली पण शक्ती नंतर हाणू शकली नाही. मी मी खूप खूप लहान छोट्याशा त्याचा फायदा मला खूप होतो, खूप फायदा होत होता. तुम्ही मी म्हटला की मी आय तुम्ही एम अ गॉड फिअरिंग पर्सन. ओके गॉड ओके फिअरिंग पर्सन. अर्धा तास मी दररोज सकाळ आणि संध्याकाळ अर्धा जे आणि मी सर्व धर्म सगळे सगळे त्यांना मानणार मुली कुठल्याही जाती धर्माचा असो त्यांनी आपापलं त्या लोकांना प्रत्येकाची रिस्पेक्ट मी करतो. त्याच्यामुळे प्रत्येक माणसाची रिस्पेक्ट करतो. आणि तुम मला असं वाटतं की माझ्या सक्सेस मध्ये या अध्यात्माचं जास्त 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 कॉन्ट्रीब्युशन त्याचंच आहे. तुम्हाला असे कुठले बुक्स किंवा टॉक्स किंवा स्पीचेस रेकमेंड करायचे आहेत लोकांना सगळ्या वयोगटांच्या इरिस्पेक्टिव्ह जे तुम्हाला वाटतं की त्यांनी पाहिले पाहिजे किंवा मूवीज पण आहेत प्रवास तर सगळ्यांनीच पाहिलाय पण त्या व्यतिरिक्त काय असं आहेत का तुमच्या मनात काय काय आहे ना की माझं असं खूप वाचण्यापेक्षा जे वाचताना त्याला आत्मसात करणं गरजेचं आहे. त्याला रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. जसं मी अण्णा हजारेंचा सिनेमा केला आणि ऍज अ रायटर म्हटलं की अण्णा एका ओवीमुळं लोकांनी ज्ञानेश्वरीचे पारायण केले. अण्णांनी फक्त एक ओवी वाचली होती. जलाशय निर्माण महावने लावा की बाबा तुमच्या गावाला सुंदर करायचं असेल तर तुमच्या गावाच्या आसपास जलाशय निर्माण केले पाहिजे. वन ते सगळे प्रॉब्लेम दूर होतील. ही ओवी किती लाखो लोकांनी कोट्यावधी लोकांनी वाचली, फक्त वाचलेली सोडून दिली. अण्णांनी एक प्रॉब्लेम समजला, लोकांचा प्रॉब्लेम समजला आणि जेव्हा ज्ञानेश्वरी वाचत गेले त्या ओवीजवळ जाऊन थांबले की अच्छा हा त्याचा उत्तर आहे आणि त्याला त्याच्यावर विश्वास ठेवला आणि इम्प्लिमेंट केलं. तर एक ओवी तुमचं आयुष्य बदलू शकतं. जेही तुम्हाला कारण काय आहे ना प्रत्येक माणसाचे आयडियलिझम वेगवेगळे आहे. एखाद्याला छोट्याशा दगडातही देव मिळून त्याचा बदल होऊ शकतो. मी कुठली पुस्तकं वाचावी ही मी ठरवण्यापेक्षा त्यांनी स्वतः ठरवले पाहिजे की तो माणूस पुस्तक वाचल तो वाचेल. कारण की एका माणसाने त्याची जी आयडियलिझम आहे तशी काही पुस्तकं प्रत्येकाने वाचावी. फक्त वाचून फायदा नाही. घेऊन फायदा नाही. ती मला म्हणण्यानुसार मी काही 20-25 पुस्तकं आणली सेल्फ विकत आणली. ती अजूनही तिथे कारण की तो माझा पिंड नाही. त्यामुळे मी पण मला जर एखादा माहीत पडलं एक छोटासा पेपरमध्ये एक थोडासा तुकडा दिसला म्हणजे प्रवासाबद्दल सांगतो ना की ती लाईन जी होती त्या लाईननी मला माझ्या वडिलांकडे बघत प्रॉब्लेम दिसत होता. सोल्युशन टू इम्पॉर्टंट डेज इन युअर लाईफ द डे यू बॉर्न अँड द डे यू फाइंड आउट वाय. इतक्याशा लाईन ज्या दिवशी मी कुठं वाचली मला माहित नाही पण त्यांनी प्रवास घडवला. तर जो वाचता त्याला आत्मसात करणं गरजेचं आहे. तुमच्या आयुष्यात अशी कुठली जवळची व्यक्ती आहे ज्याच्यावर तुम्ही भरपूर प्रचंड प्रेम करतात आणि तुम्हाला त्या व्यक्तीसाठी काय बोलायचंय का आह, माझ्या डिस्क्रिमिनेट करू शकत नाही. माझी फॅमिली इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर एनी वन अँड फॉर मी. माझे वडील होते. माझा वडील आता नाही आणि जो जे प्रवास मधला जो मुलगा बोलत होता माझ्या वडिलांना गमून जे शिकलो मी की बोलून आपल्या मुलगा जे जे स्पेशली माझ्यासारखी मुलं जे आम्ही लहान गावातून आलो आहे आमच्या वडिलांना आम्ही रिस्पेक्टवर खूप घाबरायचो. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यासमोर मुकल होऊ शकत नव्हतो, बोलू शकत नव्हतो. मनातल्या भावना एक्सप्रेस करू ती त्यावेळेसची पद्धत परंपरा म्हणणार. पण मला असं वाटतं की आता तुम्ही जर तुमच्या
तुमच्या सिनियर लोकांशी, आई आहेत, वडील आहेत, तर मनात आलं वेळ असताना बोलून घ्या, नाही तर नंतर मग वेळ मिळत नाही. आज मला खूप बोलावंच वाटतंय वडिलांशी, पण आता वडील नाही. मग शेवटी प्रवास जो आलाय तो त्याच्यातूनच झालाय, की वडिलांसाठी खूप काही करायची इच्छा होती. ट्युशन नाही मिळालं. तुमच्या लाईफ मध्ये असा कुठला इन्सिडेंट आहे किंवा अशी कुठली विचारधारा आहे जी तुम्हाला दरवेळेस मोटिवेट करत असते पुढे जाण्यासाठी आयुष्यात, आणि दरवेळेस असं वाटण्यासाठी की हा उद्याचा दिवस आहे आणि आजचा दिवस आहे, मला जगायचं आहे. तर ही कुठून मोटिवेशन येत असतं नेहमी? बेसिकली म्हणजे ज्या दिवशी मी जाईन त्या दिवशी किती जास्त लोकांना एक आपली आयडेंटिटी सोडून जातो, हा जो विरोध प्रत्येक मोमेंट मला सांगतो की नाही, अभी बहुत कुछ करना बाकी है, और कुछ करना बाकी है, और कुछ करना बाकी है. तर आता हा शेवटचा प्रश्न आहे सर. शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्हाला काय, मला प्रश्न आहे का? हम्म, तुमच्यासाठी. हम्म. त्यानंतर मुलाखत थांबेल इकडे. अच्छा, मी तुम्हाला काही प्रश्न हो हो. विचारू इच्छितो. हा हा, हा शेवटचा प्रश्न आहे. आज आपल्या भारत देशाची परिस्थिती काय आहे, कसा आज देश, आज तर भारत जो गांधीजींचा देश होता, आज देश कुठं. तर मला तरी असं वाटतं आपल्या देशाबद्दल पाहायला गेलं तर जास्ती लोक पुस्तकावर कमी विश्वास ठेवत आहेत. जे ज्या पुस्तकाने हा देश घडला, ज्या पुस्तकाने हजार वर्षांची एक्सप्लॉयटेशन संपवलं, त्या पुस्तकाकडे कोणी पाहत नाहीये. आणि सगळे लोक फक्त आणि फक्त माइट इज राईटच्या पाठीमागे लागले. आणि मत्स्य न्याय असतं की स्ट्रॉंग माणसाने वीक माणसाचं प्रोटेक्शन केलं पाहिजे, ते कुठेतरी दिसत नाहीये पूर्ण भारतामध्ये. आणि जस्ट ते सुधरेल तर खरं एक भारत एक सिव्हिलाइज कंट्री होईल, आणखी आपण एनएन्स्ड होऊ त्या सिव्हिलायझेशन मध्ये, हेच मला वाटतंय. करेक्ट आहे. तर अशा पद्धतीने मी इथे मुलाखत थांबवतो आणि शशांक सरांचे खूप मनापासून आभार मानतो की त्यांनी त्यांचा वेळ, इतका महत्वाचा वेळ दिला वामन मॅटर्ससाठी. आणि मी लोकांचेही आभार मानतो की तेही त्यांचा खूप महत्वाचा वेळ देतात वामन मॅटर्ससाठी. आणि मी आशा करतो की शशांक सर तुम्ही असेच आयुष्यात पुढे राहावे, भरपूर चांगले चित्रपट बनवावे, भरपूर काय काय वेगवेगळे रियालिटी ऑफ लाईफ दाखवावे तुमच्या या चित्रपटाच्या माध्यमांकडून. कारण हे खूप मोठं टूल आहे तुमच्या हातात, खूप मोठं हत्यार आहे एक प्रकारे पाहायला गेलं. आणि मी लोकांनाही सांगेन की त्यांनी त्यांची क्षमता वाढवावी, त्यांच्यातली अनंत क्षमता, शशांक सरांच्या आयुष्यातून ही प्रेरणा घेऊन. तर मी अशा पद्धतीने इथे मुलाखत थांबवतो. आणि सर खूप मनापासून आभार तुमचे परत एकदा. थँक्यू.